कधी कधी भक्त एवढ्या मोठ्या संकटात अडकता की तेका थंयसून भायर काडूसाठी साक्षात देवच थंय प्रकट होता। असेच काहीशे अंगावर शहारे आणणारे दोन अनुभव आज आपण बघणार आसव, ज्यात साक्षात गणपती बाप्पान आपल्या भक्तांका त्या संकटातून बाहेर काढल्या नव्हता। मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। मित्रांनो, सगळ्यात आधी तुमका सगळ्यांका गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होत आणि तुमका चांगलं आरोग्य गावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करून आजच्या अनुभवांका मी सुरुवात करतोय। नमस्कार, माझं नाव प्रवीणा। आता मी 33 वर्षांची असय। पण माझ्या लहानपणी मी आणि माझ्या बहिणीन एक असो काय अनुभव घेतलं होतं। तो अनुभव ऐकान आज माझ्या अंगावर शहारे येतात। माझं लहानपण ह्या चिपळूणमध्ये गेला होता। माझी एक छोटी बहीण असा अंजली, तर तिने आणि मी हे सगळं अनुभव त्या दिवशी घेतलं होतं। तर झालं असं, आम्ही तेव्हा शाळेतून घराकडे येऊक निघालो होतो। आमची शाळा ही घरापासून तशी जवळच म्हणाक काय हरकत नाही, कारण आम्ही दोघवलेजणी चलतच जायचो आणि चलतच घराकडे यायचो। साधारण 15 ते 20 मिनटं आमका शाळेत जाऊक लागायची। पण अजूनही एक रस्तो होतो जो शेतातून जायचो, थंयसून तर अजूनच जवळ पडायचा। जेमतेम 7-8 मिनटातच शाळेत जाऊक व्हायचा। पण तो रस्तो शेतांमधून वाट काढत काढत आणि जरा आतल्या भागासून होतो, थंयसून शक्यतो कोण जाऊक बघायचं नाही। एक छोटी पायवाट, आजूबाजूक जंगली भाग, मधी शेतजमीन, ह्या सगळा तर होताच। त्या व्यतिरिक्त त्या रस्त्याची अजून एक गोष्ट होती, ती म्हणजे ज्या जागेवरसून तो रस्तो जायचो त्या ठिकाणी मध्येच एक अशी जागा होती ज्या जागेवर पाय ठेवूक सुद्धा लोक थरथर कापायची। आधीच्या काळी थंय तर कोण भटकायचं सुद्धा नाही, कारण ते असं म्हटलं जायचं की पूर्वीच्या काळची लोक आपल्या लहान मुलांका जी आजारपणात दगवायची किंवा इतर कारणामुळे जेव्हा त्यांचं लहान वयातच मृत्यू व्हायचो, तेव्हा त्या सगळ्या मुलांका त्या ठिकाणी जमिनीत पुरला जायचा आणि त्यांचे सगळे विधी हे थंयच केले जायचे। पण नंतर त्या सगळा बंद झाला आणि मग त्यानंतर गावच्या स्मशानातच मग ते त्या लहान मुलांका घेऊन जाऊक लागले। पण त्या सगळ्यापासून लोक म्हणायची की त्या रस्त्यान जाणं ह्या खूप धोकादायक असायचं। बऱ्याच लोकांका रात्रीच्या वेळी त्या रस्त्यावरसून लहान मुलांच्या रडण्याचा आवाज, तर कधी खेळण्या बिळण्याचा आवाज अधरून ऐकाक यायचं। आणि काही जणांनी तर त्या शेतात लहान मुलांका मातीत वगैरे खेळताना सुद्धा खूपदा बघितलेला होता। त्यामुळे जुनी लोक थंय जाऊ घाबरायची। आता आजूबाजूक शेतजमिनी वगैरे झाले, लोक दुपार तिपार थंय असतात, पण तसं कोणाक अनुभव यायचो नाही। पण एक दिवशी आमच्यासोबत जा काय घडलं त्या प्रकारान आमचं संपूर्ण कुटुंबच हादरून गेलं। तर झालं असं, आमच्या शाळेत तेव्हा नृत्याची एक स्पर्धा होती, ज्यात मी आणि माझ्या बहिणीन दोघांनी भाग घेतला होता। म्हणून आम्ही सगळे मैत्रिणी मिळून संध्याकाळी शाळा सुटली की आम्ही नाचाची प्रॅक्टिस करायचो। तरी ती प्रॅक्टिस साधारण 1-1.5 तास चालायची। 6-6:15पर्यंत आम्ही ते नाचायचो आणि त्यानंतर घराकडे यायचो। माका चांगलं आठवतं, तेव्हा आमच्या शाळेत गणेश जयंतीचाच एक कार्यक्रम होतो आणि त्या कार्यक्रमाकच रात्री आमची नृत्याची स्पर्धा होते, ज्यामुळे आम्ही चांगल्या सरावाक लागलो होतो। बघता बघता गणेश जयंती जवळ येऊक लागली होती। जेमतेम 7-8 दिवस रवले होते। आम्ही रोज शाळा सुटल्यानंतर थांबायचो। एक दिवशी झालं असं, नाचाचा सराव करून झालो आणि आम्ही दप्तर वगैरे घेऊन घराकडे येऊक निघालो। पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे घराकडे येऊसाठी 2 रस्ते होते। एक चांगलो डांबरी रस्तो, ज्या रस्त्यान चलत येऊक 15-20 मिनटं जायची, आणि एक आतलो शेताचो रस्तो। ह्याआधी आम्ही कधी त्या आतल्या रस्त्यान इलो नाही होतो, कारण आई पप्पांकडसून, कधी कधी गाववाल्यांकडसून आणि कधी तर
माझ्या मैत्रिणींकडसून सुद्धा त्या रस्त्यावरचे भयंकर अनुभव आम्ही ऐकलेले होते. पण त्या दिवशी कशा काय माहिती माझ्या अचानक मनात इला आणि मी माझ्या बहिणीक म्हणालोय, अंजली आज आपण आतल्या रस्त्यान जाऊन बघूया काय. अंजली खूप घाबरायची. तिने माका पहिल्यांदा नकोच म्हटल्यान, पण मी तिका म्हणालोय, अगो अजून संध्याकाळ खंय झाली बघ, बाहेर चांगला दिसता, आपल्याक काय नाही होचं. शेवटी तसं मीच मोठा होतोय. माका समजाक होया होता, कारण माझी बहीण एकटी काय खंय जाणार नाही होती. मी त्या दिवशी खूपच अडान रावलंय आणि तिका जबरदस्ती तिका आतल्या रस्त्यान घेऊन गेलंय. माझी ही चूक माका किती महागात पडणार होती हेचं मी त्या दिवशी विचारसुद्धा करूक नाय. बाहेर तसा बऱ्यापैकी दिसत होता आणि त्या आजूबाजू शेत जमिनीत लोक कामसुद्धा करत होती. त्यामुळे आम्ही म्हटलं की तशी भियाची काय गरज नाही, हय लोका वासत. बघता बघता आम्ही तो रस्तो अवघ्या 10 मिनिटातच पार केलं आणि आमच्या घराजवळ येऊन पोचलो. आमका थंय कसलोच अनुभव इलो नाही. ता बघून मी पटकन बहिणीक म्हणालोय, बघ अंजली, मी तुका बोललो होतंय ना, रस्तो चांगलो आणि लोका वाचतात, आपण उगाच घाबरतो. आपलं किती वेळ वाचलो बघ. ता ऐकान माझी बहीण खुश झाली. बघता बघता तो दिवस निघान गेलो. पुढच्या दिवशी संध्याकाळी सुद्धा आम्ही नाचाचा सराव वगैरे करून त्याच छोट्या रस्त्यान घराकडे यायचं ठरवलं, कारण कालच आम्ही इलो होतो. दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही त्या रस्त्याने इलो. आमका कसलोच काय अनुभव इलो नाही. रस्ता एकदम चांगलं होतं आणि गावची काही लोक अजूनही त्या रस्त्याचा वापर करायची. शेत वगैरे थयच असल्यामुळे त्या रस्त्यावर येणं जाणं असायचा. त्यामुळे एवढी काय भीती त्या रस्त्याक वाटत नाही होती. बघता बघता आम्ही सलग त्याच्या पुढचे 4-5 दिवस त्याच रस्त्याने ये जा करत होतो आणि शेवटी गणेश जयंतीच्या आदलो दिवस इलो. पुढच्या दिवशी कार्यक्रम होतो, त्यामुळे आमच्याकडे ह्यो शेवटचा दिवस उरलो होतो आणि आमचं शेवटचं सराव होतो. त्या दिवशी कसा काय माहिती सराव करता करता कधी बाहेर अंधार पडाक लागलो ताच आमका समजलं नाही. शेवटचा दिवस म्हणून आमचं कोणचं घड्याळाकडे लक्षच जाऊक नाही. आम्ही आपले सराव करतच रावलो आणि कधी 6:30 वाजून गेले ताच आमका समजलं नाही. 7च्या आधी आमका घराकडे जाऊचं होतं, नाहीतर आई ओरडणार होती. जसं माका समजलं की 6:30 वाजून गेलेत तेव्हा मी घाबरलोय आणि अंजलीक पटकन हाक मारून तेका सांगले, चल आपल्याक लगेच जाऊ कया. बॅग बीग घेऊन आम्ही लगेचच शाळेतून बाहेर पडलो. बाहेर शाप काळोख पडाक लागलो होतो. जास्त काय दिसत नाही होतं. लवकरात लवकर घरात जाऊ कया ह्या भीतीन आम्ही ह्या वेळेक सुद्धा तो आतलो रस्तो निवडलो. 4-5 दिवस आम्ही त्याच रस्त्याने येत होतो, पण त्यावेळी वेळ मात्र थोडी वेगळी होती आणि ह्या वेळेक थोडं उशीर आमका झालो होतो. आणि वेळच असता जी माणसाची खराब येता. एकदा का वेळ खराब इली की माणसाक पुढे जा काय होतं त्याचं तो पुढे विचार देखील करू शकत नाही. त्यावेळीसुद्धा असंच प्रकार घडलो. आमच्या नकळतच त्या सगळा जुळा नेला. उशीर तर झालो होतो म्हणून आम्ही झपाझप पावलं टाकत त्या शेतातल्या वाटेन घराच्या दिशेने जाऊक लागलो. ह्या वेळेक त्या रस्त्याचं वातावरण एकदमच बदलान गेला होता. याआधी आम्ही यायचो तेव्हा शेतात माणसं असायची, पण उशीर झाल्यामुळे सगळी माणसं आपापल्या घराकडे गेली होती. रस्त्यात कोण एक माणूस दिसत नाही होता ना. खायच्या पक्ष्यांचा आवाज येत होतो. एकदम स्मशान शांतता त्या रस्त्यावर पसरली होती आणि सूर्यसुद्धा पूर्ण मावळलो होतो. अंधार पडायच्या आधी आमका कायो करून घर गाठूचा होता. तेव्हा माझ्या मनात एकच भीती होती, ती म्हणजे 7 नंतर गेलंय तर आई वराडतली. बाकी तेव्हा माझ्या डोक्यात कायत नाही होता. मी पटपट चलावतोय, पण अंजली दिवसभर शाळेत खेळान आणि संध्याकाळी सराव वगैरे करून खूप दमली होती, ज्यामुळे ती माका म्हणाक लागली, ताई जरा हळू चल ना, पाय खूप दुखतात. तसं मी तिका म्हणालोय, अगो कळता माका, पण आज उशीर झालो ना, आई ओरडतली, त्यामुळे जरा फास्ट फास्ट चल. तेका बिचाऱ्या काय माहितीत नाही होता. आणि त्यानंतर जा घडूक नको होता ताच घडला. चलता चलता अचानक आमच्या कानावर कोणत्या तरी रडण्याचा आवाज येऊक लागलो. तो आवाज ऐकताच माझे अंगार काटोचिलो. मी कायच बोलाक नाही, पण अंजली मात्र म्हणाली, ताई कोण रडता, कोणाचा आवाज हा. ता लहान होता
तेका काय समजलं नाही, पण म्हाका मात्र एक गोष्ट समजली होती की हा काहीतरी वेगळा असा. कारण हय कसा कोण रडात, ह्यो तर शेताचो भाग हा. म्हणून मी तेका म्हणालय, काय नाही तू लक्ष नको देव, कोणतरी असतला, चल आपण जाऊया, आपल्याक उशीर होता. असा म्हणान मी त्याचो हात पकडून पुढे पुढे चलाक लागलोय. पण तो रडण्याचा आवाज काय थांबत नाही होतो. जसे आम्ही पुढे जातो तसं तो आवाज आमच्या मागसून येत होतो. तशी अंजली परत म्हणाली, ताई कोणतरी आपल्या मागसूनच रडत येतं, पण कोण दिसत नाही कसं, थांब आपण बघूया. मी परत तिका म्हणालोय, अंजली तुका सांगलंय ना, मागे बघू नको तू, चल आपल्या उशीर होता. जसं जसं तो आवाज आमच्या मागसून येत होतं तसे तसे माझ्या काळजाचे ठोके वाढाक लागले होते. माका तेव्हा कळान चुकलं होतं की या रस्त्याने येऊन मी खूप मोठी चूक केलंय. पण आता आम्ही इतक्या पुढे येऊन पोचलो होतो की थैसून आता परत मागे जाणं म्हणजे अजूनच जोखीम होती. त्यामुळे लवकरात लवकर कसं तरी यो रस्ता संपवून घरापर्यंत पोचतोय एवढाच माझ्या डोक्यात होता. जसे आम्ही थैसून जरा पुढे जातो तेवढ्यात आमच्या कानावर अजून एक आवाज पडलो. तो आवाज कोणत्या तरी घुंगुरांचं होतं. असं वाटत होतं की कोणतरी नृत्य वगैरे करतं. तो आवाज ऐकून अंजली पटकन म्हणाली, ताई कोण नाचता, कोणचा आवाज आहे हो? माका तेव्हा काय बोलायचं तास सुधरत नाही होता. आणि त्या दरम्यान आमका बाजूक जा काय दृश्य दिसलं, त्या दृश्य बघून तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. जसे आम्ही डाव्या बाजूक वळान बघतो तर एका झाडाखाली दोन मुली एक नृत्य करत होती. आणि त्या नृत्य बघून आमच्या दोघांच्या काळजाचे ठोके चुकले. कारण आम्ही इतके दिवस शाळा सुटल्यानंतर ज्या नृत्याचा सराव करूक थांबायचो ताच ता नृत्य, ताच गाणं म्हणत आणि जसे आम्ही नाच करत होतो अगदी तसंच हुबेहूब नाच ते दोन मुली करत होते. ता बघून आमच्या दोघांचे डोळेच उघडे पडले. असं कसं काय शक्य? ह्या तर आम्ही स्वतः बसवलेलं नृत्य होतं. मग हे मुली जशाक तसे कसे काय नाचतात? माझी बहीण तर घाबरली. ती म्हणाली, ताई ही कोण आहात आणि आपल्यासारखी कशी काय नाचतात? ते दोघवले मुली नाचण्यात पूर्ण हरवूनच गेले होते. ते त्या गाण्यात दंग होऊन नाचत होते, जणू तेंका काय बाहेरचा पडलाच नाही. त्या दोघांका बघूनच माका समजलं की ह्यो काय साधं सुद्धा प्रकार नाही. तेव्हा माझ्या मनात एकच नाव इलं, त्या म्हणजे गणपती बाप्पाचा. लहानपणापासून आई पप्पाने गणपती बाप्पाची भक्ती करूची शिकवलेली होती. खयचाव संकट इलं तरी गणपती बाप्पा बाहेर काढतलो अशी शिकवण माका आईन दिलेली होती. त्यामुळे माका तेव्हा एकच नाव मनात इलं, मी गणपती बाप्पाचं नाव घेतलंय. आणि माझ्या बहिणीक म्हणालय, अंजली अगं ह्या मुलींनी आपल्याक नाचताना बघितल्याने असतला आणि उद्या स्पर्धा आणा म्हणून ती प्रॅक्टिस करतात, तू चल आपण जाऊया. मी असं काहीसं तिका सांगितलंय. पण माका माहीत होतं ह्या काय तिका पटाचं नाही. पण तरी देखील तिका मी असं काहीसं सांगान थैसून पुढे घेऊन गेलोय. माका कायो करून बहिणीक ह्या सगळ्यापासून लांब ठेवचा होता. कारण ती जर हे घाबरली तर माझं काय खरं नाही. कारण तिची जबाबदारी माझ्यावरच होती. आणि ह्या रस्त्यानं अजिबात यायचं नाही अशी सक्त ताकीद माका आई पप्पाने दिल्याने होती. तरी देखील मी ही चूक केलेलं आहे. 4-5 दिवस तर चांगले गेले, पण तो दिवस आमच्यासाठी खूप वाईट आणि भयंकर दिवस होतो. मी अंजलीचा हात पकडून तिका वडत वडत पुढे जाऊक लागलोय. पण ती आपली वळण त्यांच्याकडेच बघत होती. कसा बसा करून आम्ही थैसून पुढे इलो. पुढे इल्यानंतर परत आमका तेच दोन मुली माती खणताना दिसाक लागले. त्यांचं पोशाख तोच होतं, पायात घुंगरू होते. पण ह्यावेळेस ती नाच न करता एका खाटीयेन जमिनीत खणत होते. ता बघून अंजली म्हणाली, ताई हे तेच मुली आहेत ना? हे सारखे सारखे कसे काय दिसतात? कोण होते? आपल्या शाळेत तर नाही आहेत. अंजली तेव्हा खूप घाबरल्यासारखी वाटत होती. ती काय मी सुद्धा घाबरलेलो आहे. कारण आता तर सिद्धच झाला होता की हे पोरी साधे सुधे नाही आहेत. ह्यो भुताटकीचो प्रकार. आणि आम्ही चांगलेच गावलो. ह्यावेळेक मात्र माझं धीर तुटलो. मी अंजलीक म्हणाले, पळ ऐसून, थांबा नको पळ.
असा म्हणान मी पुढे पळाक लागलोय. मनात भीती असल्यामुळे कधी अंजलीचो हात सुटलो ताच माका समजला नाही. मी पुढे पळाक लागलोय आणि अंजली माझ्या मागसून धावा होती. आणि धावता धावता तिचो पाय कशात तरी अडकलो आणि ती जमिनीवर कोसळली. माझं लक्षात नाही. मी आपल्या खुळ्यासारखा पुढे पळत गेलोय आणि पुढे गेल्यानंतर माका समजला की अंजलीचा आवाज मागसून येत नाही. मागे वळून बघतोय तर अंजली काही दिसत नाही होती आणि तोपर्यंत बाहेर पूर्ण काळिया पडला होता. त्या क्षणी माका कळालं की आता माझा काय खरा नाही. अंजलीक मी थंय एकटाच टाकून इलय. आता आई पप्पा काय माका सोडूचे नाही. तेव्हा अक्षरशः मी रडाक लागलोय. काय करूचं सुधरत नाही होतं. आई पप्पांका सांगा की मी एकटाच जाऊन बघून येऊ. काय समजा नाही. बरा भीती इतकी वाटत होती की एकट्याक मागे जाऊचं सुद्धा धीर होत नाही होतं. मी चांगल्याच अडकलेलोय आणि शेवटी जमिनीवर बसान मी रडाक लागलोय. अंजलीक घेतल्याशिवाय मी घराकडे तर जाऊक शकत नाही होतंय. त्यामुळे मी थंयच बसान रावलोय आणि तिची वाट बघत होतोय की ती खयच्या क्षणी मागसून पळत पळत येत आणि माका हाक मारीत. पण तसा काय घडलाच नाही. 10-15 मिनटं उलटान गेली. अंजलीचो कायच अत्तो लागाक नाही ना तिचो आवाज ऐका केलो. इतक्यात येऊक होई होती. खंय रवली. आणि तोपर्यंत बाहेर शाप काळोख पडलो. लांबचं कायच दिसत नाही होतं. पायाखालचा थोडा थोडा दिसा. तेव्हा तर माका कळालं की आता सगळं खेळ संपलो. आता माझा काय खरा नाही. आई पप्पा तर सोडूचे नाहीच आणि अंजलीसुद्धा माका परत गावतली की नाही काय समजत नाही. मी पूर्णपणे हताश होऊन थंयच रडत बसलोय. आणि तेवढ्यात अचानक खैसून तो सुगंध येऊक लागलो काय माहिती. जेव्हा आपण आरती वगैरे करतो आणि सगळीकडे धूप वगैरे लावलं जातं तसंच काहीच होतं धुपासारखं. सुगंध माझ्या नाकात शिरलो आणि अचानक थंयचं आता वातावरण एकदम प्रसन्न होऊन गेला. एका क्षणासाठी माका असं वाटलं की नवीन दिवसाची सुरुवात झाली. रात्र नाही दिवस सुरू झालो. बाहेर उजेडाक लागला. असा काहीसं चैतन्याचं वातावरण थंय क्षणात निर्माण झालं. आणि जोपर्यंत माका काय कळतं त्याच आधी माझ्या कानावर एक आवाज पडलो. ताई ताई मी इलय. तो अंजलीचा आवाज होतो. मी पटकन त्या दिशेने वळून बघितलंय तर एक माणूस एका हातात केळीचं घड जेका पिकलेली केळी लागली होती आणि दुसऱ्या हातात त्यांनी अंजलीक उचलून घेतल्या नव्हतं आणि तो चलत चलत माझ्या दिशेने येत होतो. हा दृश्य बघून माझ्या तर अंगावर काटो चिलो. मी तर पूर्ण आशाच सोडून दिलं होतं. पण एखाद्या चमत्कारासारखं तो सगळं प्रकार घडलं. बघता बघता तो माणूस इलो. त्यांनी माझ्या जवळ येऊन अंजली खाली उतरल्यान आणि तो म्हणालो काय घाबरा नको. ही घे तुझी बहीण सुखरूपा. आता हिचं हात सोडू नको आणि आता सरळ घराकडे जावा. मी होतंय म्हणून निका घेऊन इलंय. नाहीतर बघ काय झालं असता. संध्याकाळच्या रस्त्यानं परत येऊ नको असा तो बोललो. आणि त्याच्याकडे केळीचं घड होतं. त्याच्यातले 2-2 केळी काढून त्याने आमच्या हातात दिल्यान आणि म्हणालो ही केळी खावा. ताकद येतली. जावा आता आणि भिया नको. मी असे तुमच्या मागसून. तुम्ही चला पुढे. त्या माणसाचं आता बोलणं इतकं मधुर होतं की जणू ऐकतच राहासारखं वाटाक लागलं. ती केळी आम्ही घेतलं आणि अंजलीने लगेच त्या एक केळा सोलून खाऊकसुद्धा घेतल्यान. मी तिका म्हणाले अगो हात तरी धू. पण तो माणूस हसलो आणि म्हणालो असं ते खाऊन देते का तू पण खा आणि जावा आता उशीर होता घरचे वाट बघतात. तसं मी तिचा हात पकडून आम्ही पुढे पळाक लागलो. अंजली एकदम सुखरूप होती. ह्यावेळेक तिने माका म्हणाकव नाही की तिचे पाय वगैरे दुखतात. ती एकदम हसत खेळत पुढे पुढे धावाक लागली. आणि बघता बघता आम्ही दोघवले जणी सुखरूप घरापर्यंत येऊन पोचलो. तरी 6:15 वाजून गेले होते. बाहेर शाप काळ्या पडला होता. आमका एवढ्या उशिरा इलेल्याचं बघून आई विचारूक लागली काय गो इतकं वेळ खय होतास तुम्ही. मी सांगलेलं आहे ना 7च्या आधी यायचा. आम्ही दोघवले जणी गप्प झालो. अंजली बोलणारच होती पण तेवढ्यात मी तिका गप्प केलंय आणि आईक म्हणालंय आई जरा मैत्रिणीच्या घराकडे गेलं होतं. त्या काय उद्या कार्यक्रम आणा त्यामुळे काय काय साहित्य घ्यायचं त्याची लिस्ट करूची होती म्हणून उशीर झालो. असा काहीसा सांगान मी वेळ मारून नेलोय
आणि अंजलीसुद्धा गप्प झाली. मग त्यानंतर रात्री जेवण वगैरे आम्ही सगळेजण झोपलो. आणि त्याच दिवशी रात्री अचानक एक स्वप्न पडलं. तिका दिसलं की तिचे दोनवले मुली म्हणजे मी आणि अंजली खयच्या तरी रस्त्यावर हरवलं. आणि तो रस्तो एकदम भयंकर आणि आमच्या मागे भूताटकी लागली आणि आम्ही दोघवले जणी पळतो. आणि तेवढ्यात आई आपली मोठमोठ्यान गणपती बाप्पाचं धाव करता की वाचवा माझ्या पोरींका वाचवा. तसं मागसून गणपती बाप्पा प्रकट झालो. तिने आमच्या दोघींचे हात पकडल्यान तशी ती मागसून येणारी भूताटकी क्षणात थैसून पळान गेली. आणि गणपती बाप्पा आमका दोघांका घेऊन सुखरूप घरापर्यंत इलो. असा काहीसं स्वप्न आईक त्या रात्री पडलं. आणि ती त्याच्या पुढच्याच दिवशी ह्या स्वप्नाबद्दल पप्पांका आणि आमका सगळ्यांका सांगाक लागली की असं असं म्हाका स्वप्नात दिसलं. आणि ता जेव्हा मी ऐकलंय तेव्हा अक्षरशः माझ्या अंगार खाटो चिलो, डोळ्यात एकदम पाणी चिलं आणि मी रडाकत लागलोय. माका रडताना बघून आई म्हणाली, अगो झाला काय, तू कशाक रडतं. माका तेव्हा कळान चुकला होता की तो माणूस दुसरं तिसरं कोण नसान, साक्षात माझं गणपती बाप्पा होतं. मी रडत रडत ह्यो सगळं प्रसंग आईक सांगितलंय. जेव्हा आई पप्पांनी ह्या सगळं ऐकल्याने तेव्हा त्यांच्या डोळ्यातसुद्धा पाणी इलं. आई तर पळत पळत देवाऱ्यात गेली आणि गणपती बाप्पाची खूप आभार मानल्यान त्या दिवशी आईन खास गणपती बाप्पासाठी 21 मोदकाचं नैवेद्य दाखवल्यान होतं. आणि तो गणेश जयंतीचा दिवस होतो. तेव्हापासून माका आणि माझ्या बहिणीक कधीच छोट्या मोठ्या गोष्टींची भीती वाटत नाही. कारण एवढ्या मोठ्या संकटासून गणपती बाप्पान वाचवल्यान म्हणजे तो आपल्या सदैव पाठीशी असा. ह्या घटनेक इतकी वर्ष उलटान गेली पण अजून तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर जशाक तसं येतं. कारण साक्षात गणपती बाप्पाचं दर्शन आमका त्या दिवशी झालं होतं. आणि माझ्या बहिणीक तर त्या माणसानं उचलून माझ्यापर्यंत घेऊन येलो. म्हणजे गणपती बाप्पाची काय लीला असा ह्या तुमका नक्कीच कळायला असतला. माका जाता जाता एवढंच सांगायचं असा की मनोभावे पूजा केल्यास, भक्ती केल्यास तर देव तुमच्या सदैव पाठीशी उभं रावतलो. ह्या मी नक्कीच सांगाक शकतोय. तेका फक्त निर्मळ भक्ती लागता, अजून काही नाही. तो आपल्याकडसून जास्त कशाचीच मागणी करत नाही. तेका फक्त हवा असतं भक्ताचं निर्मळ प्रेम. त्यामुळे मनोभावे नक्की देवभक्ती करा, तुमका फळ नक्कीच मिळात. श्री गणेशाय नमः. तर असं काहीसं होतं गणेश जयंतीच्या दिवशी इलेलो हे एका भक्ताचं भयंकर अनुभव. जर तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आपण वळूया अशाच एका दुसऱ्या अनुभवाकडे. हा अनुभव 2 मुलांसोबत घडलो होतो. नमस्कार, माझं नाव प्रीतम. आज मी तुमका मी आणि माझ्या मित्रांनी घेतलेलो एक भयंकर आणि अंगावर काटो आणणारो एक अनुभव सांगणार असं. मी तरळे ह्या गावात राहायचं आहे. आमचा गाव तसा एकदम जंगली भागातच होता. वरती घाटाचा भाग आणि खालीच आमचा गाव होता. लहानपणापासून मी लहानाचं मोठं त्याच गावात झालं आहे आणि मग शिक्षणासाठी कोल्हापुरात गेलो आहे. लहानपणापासूनच जंगलात फिरायची, वन्य प्राणी बघूची सवय लागली होती. मामाबरोबर मी खूपदा रात्री रानडुकर, गवारेडे, ससे, कोल्हे असे बरेचसे प्राणी मी बघितलेलं आहे. तर एक दिवशी झाला असा, कोल्हापुरातच कॉलेजात एक माझा चांगला मित्र होतो. तो माझ्यासोबत कॉलेज हॉस्टेलमध्ये राहायचो. तर मी त्याला बऱ्याचदा सांगायचं की माझ्या गावात असे बरेचसे प्राणी दिसतात आणि त्यालासुद्धा प्राणी वगैरे बघू खूप आवडायचे. तो बऱ्याचदा म्हणायचो की एकदा माका तुझ्या गावात येऊन हे सगळे प्राणी जंगलात फिरताना बघूचे असत. मी त्याला म्हणायचं की जाऊया, आपण एकदा नक्की जाऊया. आणि अखेरीस ती वेळ इली. मे महिन्यात नुकतेच आमचे पेपर संपले आणि सुट्टी पडली होती. आणि पावसानसुद्धा सुरुवात केलेल्यान जेव्हा पावसाक सुरुवात होता तेव्हा जंगलातले प्राणी रात्रीचे अधरून बाहेर पडतात. मी ते काय ह्या सांगतच होतंय तेव्हा तो माका म्हणालो की आपण आता जाऊ शकतो काय. मी तेव्हा गावाकडेच जाणार होतोय. त्यामुळे मी म्हणाले ठीक आहे, चल माझ्यासोबत, तू काव दाखवतोय. त्या दिवशी आम्ही दोघवले मोटरसायकलने आमच्या गावाकडे येऊक निघालो. माझ्या मित्राची मोटरसायकल होती
आम्ही गावाकडे इलो. आई पप्पांशी त्याची ओळख करून दिलंय. पाऊस नुकतंच पडान गेलेलं असल्यामुळे हळूहळू हिरवळ वाढाक लागली होती आणि मस्त थंडगार वातावरण गावात झालं होतं. माझा तो मित्र एकच दिवस थांबणार होतो, त्यामुळे त्याच दिवशी रात्री मी त्याला सांगितलंय की रात्री जेवण झालं की आपण वरच्या डोंगरावर जाऊया. ते जाऊसाठी एक छोटीशी वाट होती. एक बाईक सहज जायत एवढी वाट असल्यामुळे आम्ही बाईकनेच जायचं ठरवलं. बघता बघता रात्री 9:30पर्यंत आमचं जेवण झालं आणि त्यानंतर आम्ही बाईक काढून निघालो. घरच्यांका काय माहिती नाही की आम्ही डोंगरावर वगैरे जातो. मी त्यांना म्हणालोय की फक्त आज बाहेर फिरान येतो. तसे आम्ही सरळ हडेतडे न जाता आमच्या मागच्या त्या डोंगरावर जाऊक लागलो. संपूर्ण जंगली भाग. गावची लोक ते लाकडं वगैरे गोळा करूक जायची, पण रात्री शक्यतो कोणतंही फिरकायचं सुद्धा नाही. आम्ही अधूनमधून त्या डोंगरावर फिराक जायचो, पण तेव्हा मी लहान होतोय आणि माझ्यासोबत मामा आणि त्याचे मित्र देखील होते. पण ह्या वेळेक मात्र आम्ही दोघेच जण थंय जाऊक निघालो होतो. बघता बघता तो जंगली भाग सुरू झालो. पाऊस नुकतंच पडलेलं असल्यामुळे बेडूक मोठमोठ्याने आरडत होते, ज्यामुळे त्या जंगलातलं वातावरण खूपच भीतीदायक झालं होतं. बघता बघता आम्ही अजून वरती गेलो. रस्ता तसं पूर्ण मातीयेचंच होतं, ज्यामुळे जास्त वेगान गाडी काय चालवक गावा नाही. पण आम्ही दोघवले एखादं प्राणी वगैरे दिसता काय ह्याच्या शोधात होतो. ही वेळ एकदम योग्य असं मी माझ्या मित्राक बोलतच होतोय. तेवढ्यात समोरसून एक रानडुकर आमच्या गाडीच्या समोरसून पळान गेलो. त्या रानडुकराक बघून माझा मित्र म्हणालो, अरे होय रे, मी पहिल्यांदाच असं काय तर बघितलंय. अजून दिसतले काय? मी त्याका म्हणाले, होय, आपण अजून पुढे जाऊया, नक्कीच काहीतरी दिसतलं. म्हणून आम्ही अजून पुढे गेलो. एवढे लांबपर्यंत सहसा कधी कोण यायचं नाही. मी तर पहिल्यांदाच मोटरसायकलने इलं होतंय. याआधी आम्ही चलतच यायचो. बघता बघता आम्ही खूप आतमध्ये येऊन पोचलो आणि तेवढ्यात अचानक काय झालं काय माहिती, साईच्या वातावरणात एकदम शांतता पसरली. मगातपासून ते रातकिड्यांचे आवाज, बेडकांचे आवाज येत होते, ते सुद्धा थांबले. आम्ही आपले अजून पुढे गेलो आणि तेवढ्यात माझ्या मित्राक काय झालं काय माहिती, ते का बाजूक एक म्हातारो माणूस दिसाक लागलो. तो माका म्हणालो, अरे तो माणूस कोण हा? मी आपलं शोधतोय, पण माका काय तो माणूस दिसत नाही होतो. त्यांनी स्पष्ट बघितल्यान की एक म्हातारो रस्त्याच्या कडेक उभं राहून विडी फुकत आपलं बघत होतो. माका पहिल्यांदा वाटलं की तो मस्करी करतं. मी तेका म्हणालोय, ए बाबा, असली मस्करी हय करू नको, ही बरोबर वेळ नाही. पण तू माका म्हणालो, अरे मी मस्करी नाही करणार. पण पहिल्यांदा मी काय लक्ष दिलंय नाही. आम्ही अजून पुढे गेलो तेव्हा तेका तोच म्हातारो बाजूक एका दगडावर बसलेलो दिसलो. ह्या वेळेक सुद्धा तो विडी फुकत होतो. त्यांनी माका म्हटल्यान, तो बघ, त्या समोरच्या दगडावर बघ, तो बसलो हा. मी बघतोय तर माका ते कोणच दिसानाय. माझ्या मित्राक सवय होती, तो असंच काहीतरी मजा मस्ती करायचो. तेव्हासुद्धा माका असाच वाटलं की उगाच घाबरवक बघता. मी ह्यावेळेक सुद्धा दुर्लक्ष केलंय, पण तो मात्र खूप घाबरलो होतो. तो माका म्हणालो, अरे मी दोनदा त्या माणसाक बघितलंय, कोण हा तो? पण मी काय जास्त बोलाकत नाही. पुढे गेल्यावर परत तेका तोच माणूस दिसाक लागलो. तेव्हा त्यांनी माका सांगितल्यान, अरे तो रस्त्याच्या समोरच उभा. माका कायच दिसानाय. माका अजून वाटत होता की मस्करी करता, पण त्यांनी थंय जाऊन गाडी थांबवल्यान. तो म्हणालो, अरे तो समोरच उभा, आपल्याकडे बघता. मी म्हणालो, ए बाबा, फालतूगिरी करू नको, एवढा असा तर मग वळव गाडी, आपण मागे जाऊया. तेवढ्यात माझं लक्ष समोर गेलो तर माका स्पष्ट एका ठिकाणावरून धूर येताना दिसलो. म्हणजे एखादं माणूस विडी फुकून कसं धूर सोडतं तसं तो धूर होतो. आणि हळूहळू माका त्या विडीचं वास सुद्धा येऊक लागलो. जसं ह्या माझ्यासोबत होता तेव्हा मात्र माझी चांगली तणतणली, कारण माका आतापर्यंत वाटत होता की मस्करी करता, पण तो विडीसारखं धूर आणि तो वास जसं नाकात शिरलो तसं मी घाबरलोय. आणि त्याका म्हणाले, वळव गाडी, आपण मागे जाऊया. तशी त्यांनी गाडी थसून मागे वळवल्यान आणि आम्ही मागच्या दिशेने जाऊक लागलो. या अचानक काय घडला ताच आमका समजला नाही, पण ह्यो जो काय प्रकार होतो तो काय साधं सुधं वाटा नाही. तेव्हा आम्ही म्हटलो की मारान देते पक्षी आणि प्राणी, आपण सरळ घराकडे जाऊया. याच आशेन आम्ही गाडी वळून मागे येऊक लागलो.
10-1 मिनटं झाली, पण रस्तो काय संपानाय. किती आतमध्ये इलं होतं ह्याचं काय अत्तपत्तच लागत नाही होतं. जवळजवळ अर्धो तास आम्ही थंयसून मागे वळण झालो, पण बाहेर पडायचो रस्तो काय आमका गावानाय. असं वाटत होतं की आम्ही फिरान फिरान एकाच ठिकाणी येतो. माझा मित्र म्हणालो, अरे हे काय झालं, काय होता या, इतकं वेळ आपण आतमध्ये इलं होतं. नाही रे, इतक्यात पोचक होतं असा तो बडबडाक लागलो. पण माका कळान चुकलं की आम्ही खूप मोठी चूक केलं. मी मनोमन देवाच्या नावाचं धाव करूक लागलोय. मित्र काय काय बडबडावतो पण मी त्याच्याकडे लक्षात देऊक नाही. माझ्या डोक्यात देवाचंच विचार येत होतं, कारण काय करूचा कळा नाही. तेवढ्यात अचानक समोर खैसून तो हत्तीचं कळं पिलो काय माहिती. 2 मोठमोठे हत्ती, त्याच्यासोबत 2-3 लहान हत्ती रस्त्याच्या समोरसून आडवे जाऊक लागले. ह्या आधी पुऱ्या जन्मात मी हत्ती ह्या कधी गावात बघूक नाही होतंय. अचानकच ते रस्त्याच्या आडवे इलेले बघून मी तर चाटच पडलोय. माझ्या मित्रांनी पटकन गाडी थांबवल्यान. त्यांनी सुद्धा जीवनात पहिल्यांदा असे हत्ती फिरताना बघितल्या नव्हते. हा बघून आम्ही दोघोले घाबरलो. आणि तेवढ्यात त्यातलं एक छोटं हत्ती होतं, तो वळान सरळ आमच्या गाडीच्या दिशेने धावाक लागलो. आम्ही म्हटलो की आत्ता काय खरा नाही. जसा माझ्या मित्रान तो हत्ती अंगार येताना बघितल्यान तशी गाडी बाजूच्या एका वाटेन त्यांनी आतमध्ये शिरवल्यान. तो पूर्ण जंगली भाग होतो. ती वाट खय जाता ह्या आमका कायच माहिती नाही होतं. त्यांनी तशी त्या जंगलासून काठ्या कुट्यासून गाडी आतमध्ये टाकून जोरात पळवूक घेतल्यान. तेव्हा तर माका समजलं की आता आमचं काय खरं नाही. ही सगळ्यात मोठी चूक असा. संपूर्ण काट्या कुट्याने आम्ही फाळलो आणि अखेरीस पुढे जाऊन तो रस्तो संपलो. गाडी आता पुढे जाऊक वाटत नाही होती. आम्ही अडकलो. आता काय करायचं. गाडी बंद झाल्यावर काळोख झालो. आणि तेव्हा तर माझ्या काळजाचे ठोके इतके वाढले की मी समजून गेले की आत्ता आपला काय खरा नाही. आणि जेव्हा मी आशा सोडलोय तेव्हा अचानक माका बाजूसून एक प्रकाश दिसलो. एक छोटंसं बारीक प्रकाश होतं. जेव्हा मी मित्राक म्हणाले थंय काहीतरी पेटताना दिसतं, तसे आम्ही गाडी थंय लावलो आणि त्या झळकडीसून पुढे गेलो. पुढे जाऊन बघतो तर एका दगडाच्या खाली कोणीतरी एक छोटीशी बत्ती पेटवल्या नव्हती. आणि ती जागा बघून असं वाटा की ता एक देवाचा खयचा तरी स्थान हा. पण एवढ्या घनदाट जंगलात इतक्या आतमध्ये कसं काय ह्या असू शकतं. आणि कोण एवढ्या रातचं येऊन गेला. इतकी वर्ष या गावात रवलंय, पण या जागेबद्दल माका काहीच कल्पना नाही होती ना कधी कोणाकडसून मी ऐकलं होतं. पण त्या ठिकाणचं वातावरण ह्या काय तर वेगळाच होता. मगातपासूनची भीती माझ्या मनात इली होती ती एका क्षणात नाहीशी झाली. मी माझ्या मित्राक म्हणालोय की काय झाला तरी ही जागा सोडायची नाही. आम्ही चपल्या इपल्या बाजूक टाकलं आणि त्या बत्तीच्या एकदम जवळ येऊन बसलो. तुमका खोटा वाटत, रात्रभर ती बत्ती पेटत होती आणि जशी पहाट झाली तशी ती बत्ती मालावली. आम्ही तर गप्प बसान होतो. आमचो काय डोळ्याक डोळं लागाक नाही. इतको भयंकर प्रकार घडल्यानंतर कशीच आमका झोप येतली. जसा बाहेर उजेडाक लागला तेव्हा आम्ही अखेरीस सुटकेचो श्वास सोडलो आणि पटकन ते नमस्कार करून आम्ही गाडीच्या दिशेने गेलो. गाडी वळवलो आणि मागच्या दिशेने जाऊक लागलो. तसं तो आमका रस्तो गावलो ज्या रस्त्याक सोडून आम्ही आतमध्ये इलो होतो. आणि मग त्या रस्त्यान आम्ही पुढे निघालो. अवघ्या 5-10 मिनटातच आमका गावाक जाऊचो रस्तो गावलो. थंयसून सुसाट वेगान आम्ही गाव गाठलो. घराकडे येताच घरच्यांनी आमची ती अवस्था बघून म्हटल्यानी, अरे झाला काय, खय होतास रात्रभर, आम्ही खय काय म्हणून तुमका शोधलो, फोन काय तुमचे लागत नाही होते, खय गेला होतास. तेव्हा मी त्यांका हे सगळं प्रकार सांगितलंय. माझा त्या बोलणं ऐकन त्यांका खराच वाटनाय. पप्पाने आजूबाजूक चौकशी केल्याने माणसांका सांगितल्याने की असं असं प्रकार माझं पोरगो म्हणता. त्या गावकऱ्यांका खरा वाटत नाही होता. तसे मग सगळेजण एकत्र येयल्याने माका म्हणाले की चल आमका घेऊन चल, दाखवता ठिकाण. तसे आम्ही परत त्यांका त्या जंगलात घेऊन गेलो. पण काय माहिती कसा इतका फिरानसुद्धा त्या ठिकाण आमका परत खयच गावला नाही. आम्ही खूप खय खय शोधून बघितलं. तो आतलो रस्तो खया तो कधी गावलो नाही ना आता ठिकाण गावला. पण आम्ही दोघांनी स्पष्ट तो दिवो आणि त्या ठिकाण बघितलं होतं. रात्रभर आम्ही ते बसलेलो. त्या ठिकाण अजूनही त्या जंगलात हा ह्याची माका खात्री आहे. कारण गावातली जुनी लोकं म्हणजे म्हातारी लोकं म्हणत होती की त्यांचा बालपण पुरा निघान गेला
पण खंयचो हत्ती तेणे ह्या जंगलात बघूक नाय. त्या दिवशी ते हत्ती खंयसून इले तो एक चमत्कारच होतो आणि तेणेच आमकां तो मार्ग दाखवल्याने. तो खरोखरच एका गणपती बाप्पाचोच अवतार आणि तेणेच आमकां तो मार्ग दाखवून आमच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी घेऊन गेले आणि थंय संपूर्ण रात्र आम्ही काढलो. खरोखर तो प्रसंग आता जरी आठवलो तरी अंगावर काटो येता. गावातली लोकं बऱ्याचदा त्या जंगलात जातात पण त्या ठिकाण अजूनपर्यंत कोणाक सापडला नाही. आता तो नेमको काय प्रकार होतो त्या देवाकच माहिती. पण नशिबान आम्ही त्या रात्री वाचलो. तेव्हापासून कधीच मी त्या जंगलात रात्रीचो असो एकटो किंवा मित्राक घेऊन जावक नाही. गणपती बाप्पाचो आशीर्वाद माझ्यासोबत होतो म्हणून मी त्या दिवशी वाचलंय. नाहीतर आमचा काय झाला असता याचा आम्ही विचार देखील करू शकत नाही. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असे काहीसे होते गणपती बाप्पाचे 2 सत्य अनुभव जे तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि गणपती बाप्पा मोरया असं नक्की लिहा जेणेकरून म्हाका बरा वाटत. आणि तुमका अशा अजून गोष्टी ऐकायच्या असतील तर नक्की या व्हिडिओक लाईक करा आणि हा चॅनल आपल्या मित्रमैत्रिणींका नक्की सांगा, ते सुद्धा हे गोष्टी ऐकतील. चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीशे भयंकर गोष्टी घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.